बनावट मालक, खोटे सर्वे नंबर आणि बँकेचा लपवलेला कर्जाचा बोजा. तुमची प्रॉपर्टी घेताना कुठेतरी फसवणूक तर होत नाही ना? तर थांबा, सर्च रिपोर्ट मुळे तुमची फसवणूक कशी वाचते ते जाणून घेऊया. सोलापूर, पुणे, नाशिक ठिकठिकाणी जमीन विक्रीतील फसवणूक वाढलेली दिसते. मूळ मालकाच्या नावावर खोटे कागद, बनावट सर्वे नंबर तयार करून दुसऱ्याची मालमत्ता विकणे. कब्जा नसतानाही खोटी कब्जा पावती, बँकेचे असलेली प्रॉपर्टी खोटी कागदे दाखवून विकली जाते. अनेक प्रकरणात असं दिसतं की बँक कर्ज असल्यावरही मालकाने प्रॉपर्टी विकलेली आहे. नंतर बँक थेट जुन्या आणि नव्या मालकाला नोटीस पाठवते आणि कर्ज वसुली सुरू होते. मग फसणारा कोण? तर नवीन मालक. प्रांताधिकारी सांगतात, फसवणूक थांबवायची असेल तर खरेदी करण्यापूर्वी सर्च रिपोर्ट काढणं अनिवार्य आहे. सर्च रिपोर्टमधून तुम्हाला कळतं प्रॉपर्टीचा खरा मालक कोण आहे. प्रॉपर्टीवर कोणती कोर्ट केस किंवा वाद आहेत का? बँकेचा बोजा आहे का? मागच्या 30 वर्षाचा कायदेशीर इतिहास स्पष्ट होतो. खरेदीवेळी सर्वात जास्त फसवणूक तर या 4 गोष्टींमध्ये आढळते. बनावट व्यक्तीला मूळ मालक म्हणून उभं केलं जातं. नोंद लावण्याआधीच दुसऱ्याला विकली जाते. कोर्ट केस चालू असतानाच ती लपवून हिस्सा विकणे. कर्जाचा बोजा लपवून खोटी बेवकी जमीन विकली जाते. म्हणून प्रॉपर्टी घ्यायची असेल सगळ्यात आधी सर्च रिपोर्ट. कारण कागद दिसतात खरे पण फसवणूक दिसत नाही. तुमची गुंतवणूक सुरक्षित ठेवा.